गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मग आज सकाळी सकाळी मी सर्व आवरायला घेतलं. गावाकडून आल्यावर खूप घाण झाली होती घरामध्ये. तर हे वटसावित्रीच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. आणि मी सर्व धुवून वगैरे बाहेर वाळत घातलं आणि त्याच्यानंतर मग एक एक काढून सर्व लावत होती. पहिले सर्वात आधी वरचं केलं. त्याच्यानंतर बघा हे पेपर आहे. हे जे झेरॉक्ससाठी पेपर आणतात त्याचे कवर आहे. मी ते कवर यूज करते. त्याच्यावर ओल्या कपड्याने जरी हात फिरवला तरी तो निघून जाते आणि खूप दिवस टिकते, खराब होत नाही. त्याकरता मी ते यूज करते. आणि त्याच्यानंतर मग मी एक एक वस्तू आणून लावत होती एका एका ह्याच्यात, कारण की एवढं एक सोबत काढणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळं थोडं थोडंच केलं. आणि त्याच्यानंतर मी पोळी भाजी वगैरे बनवून घेतली. खूप उशीर झालेला होता. आणि सगळ्यात आधी इकडं स्वयंपाक करून घेतला आणि हे असं लावून ठेवलं. आणि किचन ओटा वगैरे सर्व साफ करून घेतला होता. धूळ वगैरे झाली होती. आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक बनवायचा होता. तर मग मी भेंडीची भाजी आणि पोळी ते बनवायला घेतलं आणि देवाचे भांडे वगैरे सर्व घासून ठेवली. त्याच्यानंतर मला लवकर देवपूजा करता येईन असं इकडं भेंडीची भाजी आणि पोळी बनवून ठेवली आणि देवपूजा करून घेतली. आणि दूध आलं होतं तर ते दूध पण तापवून घेतलं. आणि हे बघा, काल मी ते चिनी मातीचे जे बाऊल असतात ते आणलेले आहे. आणि त्यासोबत मनी प्लॅन्ट ठेवलेला आहे, पण ते ठेवल्यामुळं खूप अंधार येत आहे. आणि त्याच्यानंतर देवपूजा आवरून घेतली. देवपूजा आवरली आणि थोडं जे राहिलं होतं धुवायचं ते राहू दिलं. आणि फ्रीजचे मधलं साफ केलं होतं मी. फ्रीजच्या वरचं राहिलेलं होतं कवर वगैरे बदलायची, तर मग ती सुद्धा बदलून घेतली आणि असं केली मी साफ.